हाँ बोला बोला हाँ बोला क्या हिंदी मतलब बोलेंगे, मराठीत बोला नहीं बोलते, मराठीत बोला नहीं बोलते। हिंदुस्तान में रहते हैं हम लोग, हिंदुस्तान में कोई भी लैंग्वेज कोई भी बोल सकता है। मी काय चुकीचं बोललं असेल मला माफी करा. आशीर्वाद देतोय, मी प्रेमाने बोलतोय. महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे. आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता तो क्या हुआ कानफट इथंच बसणार. नमस्कार मंडळी. मुंबईमध्ये जर तुम्ही भाऊ म्हणायचे विसरलात तर लगेच कुणीतरी विचारतो कुठून आलात. पण खरंच विचार करायचा विषय आहे, महाराष्ट्रात मराठी न बोलल्यावर वाद का होतोय. आज आपण बोलणार आहोत अशाच एका संवेदनशील गरजेच्या विषयावर, लँग्वेज वर्सेस आयडेंटिटी. महाराष्ट्र म्हणजे विविधतेचा संगम. इकडे उत्तर भारतातून आलेली आहेत, दक्षिणेकडची आहेत, गुजरात बंगाल सगळीकडून लोक इथे नोकरी शिक्षण आणि व्यवसायासाठी येतात आणि हे सगळं महाराष्ट्राचं रिचनेस आहे. पण मग प्रश्न असा पडतो, इथं राहून जर कुणी मराठी शिकत नसेल, मराठी बोलायला टाळत असेल तर लोकांमध्ये असंतोष का निर्माण होतो. यावर आपण एक रिअल एक्झाम्पल बघू. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला. एका शॉपवर कोणीतरी मराठी विचारलं आणि त्या कर्मचाऱ्याने हिंदीत उत्तर दिलं. बघता बघता वाद, रील्स, ट्रोल्स आणि सडेसोड प्रतिक्रिया. हाँ बोला बोला हाँ बोला क्या हिंदी मतलब बोलेंगे, मराठीत बोला नहीं बोलते, मराठीत बोला नहीं बोलते. हाँ ठीक है नहीं बोलते. नहीं बोलत ना हाँ नाव सांगून दे ना दादा. हाँ डाल, सोशल मीडिया पे डालो. नहीं नाव सांगून दे ना तुझं. ये कोई गलत तरीका है तुम्हारा नाव बात सांगून करने दे का. ना. नहीं बोलते. नाही नाव सांगून दे तुझं. मेरे से बिना पूछे ना, मेरे से बिना पूछे मोबाइल में नहीं बना सकता, मोबाईल नहीं बना सकता. आता हे फक्त एक उदाहरण नाही, अशा घटना आधीही झाल्यात. कधी ऑटोवाल्याशी, कधी कस्टमर केअर, कधी एटीएम गार्डशी. भाषा हा मुद्दा बनतोच. देखो एक कस्टमर ने वीडियो बना रहा है, बोल रहा है महाराष्ट्र में रहना तो मराठी बोलो, ऐसा बोलता है चिल्ला चिल्ला. हाँ तुझे सरांना बोलवा. अरे बैठो. समजा तुम्ही जर्मनीत गेला आणि इंग्रजीतच बोलत राहिलं तर लोक म्हणतील इथे जर्मनी बोला ना. तसंच लोकांचं म्हणणं असं की तुम्ही महाराष्ट्रात राहता मग मराठी शिकायला नको का. हे भावनिक असतं, कारण भाषा ही ओळख असते. पण हे सगळं एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. बळजबरीने मराठी शिकवणं, अपमान करणं, हिंसक होणं हे अयोग्य आहे. भाषेवर प्रेम असायला हवं, राग नव्हे. आज आपण एक विचार करू, माझ्या बाजूची व्यक्ती कोणत्या भाषेत बोलते यावरून मी तिला माणूस म्हणून कसं पाहतो. आणि दुसरं, मी राहतो त्या राज्याची भाषा शिकणं ही माझी जबाबदारी आहे का. याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. भाषा ही बांधणारी असते, तोडणारी नाही. पण आजकाल जो बोलला नाही तो गेला असंच चाललंय. तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि सांगा मराठी माणूस चिडतोय की जागा होतोय. भेटूया असाच पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.